दरम्यान कुणाला भेटायचं हा वैयक्तिक किंवा राजकीय संवादाचा भाग असू शकतो, मात्र सरकारविरोधी आंदोलनाशी संबंधित व्यक्तींशी सत्ताधारी आघाडीतील नेत्यांनी संपर्क ठेवल्यामुळे त्याचे राजकीय परिणाम होऊ शकतात। दुसरीकडे या मुद्द्यावर मित्रपक्षांनी एकमेकांवरच सार्वजनिक टीका केल्यानं विरोधकांनी देखील सरकारवर निशाणा साधण्याची संधी साधली। ते स्वतःच्या डोक्याली तिथे गेले होते का एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना पाठवलं होतं, नंतर नाराजगी व्यक्त केली, हे आपल्याला तरी तिथे सांगता येणार नाही। पण राहिला प्रश्न अभिजित दिपकेंचा, ते न महायुतीच्या कुठल्या पक्षामध्ये न भाजपमध्ये त्या ठिकाणी जाणार आहे, त्यामुळे काही कितीही प्रयत्न केला तर ते त्या महायुतीच्या विचाराबरोबर तिथं काम करतील असं मला तरी वाटतं। अभिजित दिपके पण आपल्या देशाचा एक युवा तरुण नागरिक आहे। त्यांनी एका विषयाला घेऊन जर आंदोलन केलं असेल तर आपण एवढं मनात काही घेण्याचं कारण नाही आहे। त्यांनी पण जे काही विषय होते, जे मागणी होती, सरकारने मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेतलं आहे, त्यामुळे अधिक त्याच्यावर भाष्य केलं नाही पाहिजे।